विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। खासदारांच्या भेटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। जिल्हा नियोजन समितीत खासदारांनाही निधी देण्याची मागणी केली गेली आहे। राज्यस्तरीय दिशा कमिटीची बैठक लवकरच घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय। केंद्रस्तरीय रस्ते विकास निधीत विरोधी खासदारांचेही प्रस्ताव घेतलेले आहेत। आता खासदारांना जेमतेम 5 कोटी निधी मिळतो। सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नसते की हा निधी कशासाठी वितरित करायचा आहे तो। आणि आम्हाला बंधन आहेत की बांधकाम केलं पाहिजे। त्यांनी इंग्रजीमध्ये परमनंट ड्युरेबल ॲसेट तयार करायचं आहे। आता मुंबईसारख्या शहरामध्ये लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात, चाळीच्या दुरुस्तीला द्या, ह्याला द्या, त्याला, आणि मग त्यांना कळतं खासदार देऊ शकत नाही, मध्ये नाराजी व्यक्त करतात। ह्या निधी आम्हाला जिल्हा नियोजनकडनं मिळायला हवा, पण तो जिल्हा नियोजनमध्ये जे नगरसेवक नाहीत, जे माजी नगरसेवक, माजी खासदार, अशा लोकांना पैसे दिले गेले आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले। त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली की आमच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे। आणि आज बैठकीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, सगळ्या विरोधी पक्षातल्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। काय काय मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांसमोर काय मागण्या केल्या गेल्या आणि मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासनं दिली आहेत? नक्कीच एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या विरोधी पक्षातल्या खासदारांकडनं भेट घेण्यात आली। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर डीपीडीसी मध्ये जो निधी आहे तो कुठेतरी मिळताना दिसत नाही। अगोदरच सत्ताधाऱ्यांमध्येच वाद आपल्याला होताना दिसतो आहे। त्यात विरोधी पक्षांच्या हाती काहीच लागत नसल्यामुळे कुठेतरी प्रश्न देखील निर्माण झालेला होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची आज भेट घेऊन या संदर्भात कुठेतरी तोडगा निघावा अशा प्रकारची मागणी देखील त्यांच्याकडनं करण्यात आल्याचं यामध्ये स्पष्ट दिसतं आहे। प्रामुख्यानं कुठेतरी नगरसेवकांना वीज असेल, पाणी असेल किंवा ज्या बेसिक गरजा असेल त्या संदर्भात आपल्याला निधी मिळताना दिसत असतो आणि त्याच प्रकारे खासदारांना देखील या संदर्भात निधी देण्यात यावा अशा प्रकारची मागणी ही आपल्याला समोर येताना दिसत आहे। प्रामुख्यानं दुसरीकडे जर का पाहायचं तर दिल्लीतले देखील काही प्रश्न हे उपस्थित करताना आपल्याला हे सगळे खासदार देखील दिसताना पाहायला मिळत आहेत। एकूण राज्यस्तरीय दिशा कमिटी असेल त्याची देखील लवकरच स्थापना करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। CRF जो निधी आहे त्या संदर्भात देखील स्पष्टता येताना आपल्याला दिसेल। सोबतच मनोरा जी निवासस्थान आहे तिथं देखील खासदारांची व्यवस्था होईल असं देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। प्रामुख्यानं अनेक प्रश्न घेऊन हे खासदार येताना दिसलेले होते आणि त्यातच काही ज्या निवडक बाबी आहेत किंवा मागण्या आहेत तर त्या मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण केल्याचं देखील स्पष्ट दिसतंय। निश्चित अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। राज्यस्तरीय दिशा कमिटीची बैठक लवकर घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातल्या सगळ्या खासदारांना आश्वासन दिलंय। केंद्रीय रस्ते विकास निधी संदर्भातही चर्चा झाली। विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती लागलेली आहे। जिल्हा नियोजन समितीत खासदारांनाही निधी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। राज्यस्तरीय दिशा कमिटीची बैठक लवकरच घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।